मराठा आरक्षणाला मोदींवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. ते म्हणाले महानुभाव सत्तेत आल्यानंतर राजकारणाला वाढवी लागली, महाराष्ट्राच्या राजकारणाला वाढवी संस्कृती. ते आमच्या बरोबर सत्तेत मोदीजींच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले. महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग, शिव्यांची लाखोली, असंबंध बोलणं, काही रेफरन्स विना सांगणं, या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं, मतं एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं, दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची, जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं, स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षातल्या अध्यक्षाची व्हायची, ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत आहे. तर मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आता आव्हान दिलं गेलं आहे. गुणरत्न सदावर्त आणि जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने 10% आरक्षण दिले. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने या ठिकाणी सर्वसंमतीने कायदा केला. तो कायदा परिपूर्ण कायदा आहे. त्यासाठी क्वांटिफायबल डेटा, हिस्टॉरिकल रेफरन्स, त्यासाठीचा सर्वे करणाऱ्या एजन्सीज, हरकती, सूचना, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी निवाड्यातल्या सगळ्या टेस्ट पूर्ण केल्या आहेत. अगोदरच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात केलेल्या मराठा आरक्षणाच्या आणि उपयोगाच्या फायद्याच्या कायद्याला ज्या टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला केला त्याचाही विचार केलाय आणि या सगळ्यानंतर तो कायदा एकमताने मंजूर झाला आहे. तो कायदा कोर्टात टिकेल हेच आरक्षण आम्ही दिलंय असा आमचा त्याच्यावर विश्वास आहे. सर, संजय राऊत म्हणाले होते म्हणजे शिवसेना की भाजपाला मुंबई आणि मुख्यतः महाराष्ट्र आमच्यामुळे दिसते. त्याला थोडीच उत्तर म्हणून तुम्ही असं म्हणताय का की दिल्ली हे आमच्यामुळे दिसली का? नाही, सत्य आहे. मी मागेही म्हटलंय, शिवसेना तेव्हाची यांना केवळ दिल्लीच नाही महाराष्ट्रही आमच्यामुळे दिसला आणि म्हणून जे संजय राऊत म्हणतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे. संजय राऊतांचा अभ्यास हा लिंबू टिंबू आहे. कारण संजय राऊतांना माहितीच नाही, ज्यावेळेला युती झाली त्यावेळेला शिवसेनेचे नगरसेवक 0 होते. त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेत भाजपचे आणि त्या अगोदर जनसंघाचे नगरसेवक मुंबईतनं निवडून गेले. ज्या वेळेला भाजप शिवसेना युती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे 0 आमदार होते. त्यावेळेला भाजपचे आमदार मुंबईत सुद्धा आशू अडवाणी आणि राज्यात उत्तमराव पाटीलांपासून सगळे निवडून गेले होते. त्यांना संजय राऊतांचा अभ्यास लिंबू टिंबू यासाठी आहे की त्यांना हे माहीत नाही की ज्यावेळेला इलेक्शनचं चुनाव चिन्ह सुद्धा शिवसेनेला नव्हतं त्यावेळेला त्यांचा एक आमदार आमच्या चिन्हावर लढला होता आणि त्यामुळे शिवसेना जी वाढीला लागली त्यात बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे, जे आम्हाला मान्य आहे. पण हे गेवले जे आहेत त्यांना माहीत नाही की बाळगुंड म्हणून ते आमच्या जीवावर, बांडगुळ म्हणून आमच्या जीवावर ते वाढले आणि आता आम्हाला जुळे दाखवायला लागले. म्हणून आज अहंकारापोटी त्यांची स्थिती आली. हे खरंच आहे, सत्तेसाठी काही पण हीच उद्धवजींची कार्यपद्धती आता महाराष्ट्रासमोर येत आहे आणि संजय राऊत खोटं बोलण्यासाठी काही पण, सामना तर आहेच पण रोज सकाळी तुमचाही दुरुपयोग करतायत आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे. अन्य राज्यात मागवले जात आहे तर आदित्य ठाकरे बोलतात की त्यांनी टीका केली, हे याच्यावर कसं पाहणार आता? नाही, पेंग्विन पक्षावर टीका करण्याचा मुद्दा नाही. पेंग्विन सोडून मुंबईत काहीच केलं नाही ही टीकेचा मुद्दा आहे आणि म्हणून पेंग्विनच्या जीवावर निवडणूक लढवणं याच्या एवढा बालिशपणा त्यांचा. ते म्हणतायत की पेंग्विन जास्त काम करतायत सरकारपेक्षा आणि म्हणून पेंग्विनची मागणी वाढली. मग तुमच्या घरामध्ये ठेवा आणि शिवसेना कार्यकारी अध्यक्षपदी पेंग्विन करा. दुसरा प्रश्न सर की आता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात की गेले 4-5 दिवस संचारबंदी लागू आहेत अंतरवाली सराटी आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये. तुम्ही जर आमच्यावर संचारबंदी लागू करणार असाल तर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आम्ही एकाही माणसाला प्रचारासाठी आमच्या भागामध्ये येऊ देणार नाही.
मला वाटतं कायदा कायद्याचं काम करेल. सर्व राज्यातील लोकांनी कायदा पाळणं अपेक्षित आहे. त्यांना काय बोलायचा त्यांचा अधिकार आहे. कायद्याने राज्य चालवणं हे सरकारचा अधिकार आहे. दोन्ही अधिकारात आपापलं काम करत आहे आणि केलं पाहिजे असं माझं मत आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलेला आहे की मला अटक करण्याचे सगळे कट सुरू आहे आणि मला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. मला असं वाटतं त्यांचं हे बोलणं असंबंध आहे. मराठा समाजाचं आरक्षण, त्यांचे फायदे, त्याला टिकणारं आरक्षण, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मराठा समाजाबरोबर कालही होतो, आजही आहे, उद्याही राहू. काल परवापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला योद्धा म्हणून सभागृहात भूमिका घेणारे आम्हीच होतो. पण आता स्पष्ट हळूहळू दिसायला लागलं आहे की त्यांच्या मागे बोलवता धनी आणि मराठा समाजालाही आमच्या लक्षात यायला लागलं आहे की ज्या पद्धतीने मागचा बोलवता धनी राजकारण करू पाहतोय हे आता लोकांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत आहे. तर लोकसभेच्या काही जागा महायुतीमध्ये कुठेतरी रस्सीकेस पाहायला मिळते. कुठलीही रस्सीकेस नाही. या सगळ्या रस्सीकेस वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी पसरवत आहे. आमचा डायलॉग अतिशय शांतपणे, संयमी, धोरणी आणि महायुतीने आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.